मी ग्रामीण भागातून आलो होतो, टिपिकल हातामध्ये वायरची पिशवी, एक ड्रेस, टॉवेल एवढंच होतं. आता आमच्या 600च्या वरती फ्रँचायझी आहेत, 13 राज्यामध्ये काम चालू आहे आणि हा पूर्ण बिझनेस माझ्याशिवाय चालतो. मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी सुद्धा सेल्फ एम्प्लॉयड ट्रॅपमध्ये अडकलो होतो. मी पण 14 तास 16 तास काम करायचो, पण मला माहित होते की मला एका स्टेजला गेल्यानंतर गिअर शिफ्ट करायचे. मी गर्वाने सांगतो, लोक सांगतात की मी धंदा केला, मग मी दुकान टाकलं, 4 वर्ष चालवलं, मग मी एक आउटलेट टाकलं. मी नाही सर, मी डे 1लाच फ्रँचायझी दिली. आणि बऱ्याच वेळा लोक चूक काय करतात की फक्त डिलिगेट करतात. मला असं वाटतं की डिलिगेट नाही केलं पाहिजे आपण लोकांना, आपण एम्पॉवर केलं पाहिजे त्यांना, म्हणजे त्यांना त्यांचे डिसिजन घेता आले पाहिजे. बरोबर, फ्री हँड दिलं पाहिजे, फ्री हँड दिलं पाहिजे. मला असं वाटतं की ऍज अ बिझनेस लीडर ना, वी हॅव टू क्रिएट मोर लीडर्स इन आवर ऑर्गनायझेशन. बिझनेस टॉक मराठीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर सोमनाथ शिंगारे सर, जे की जॅगरी टेल्सचे फाउंडर आहेत. आणि त्यांच्यासोबत आज आपण डिस्कस केलेली त्यांची जर्नी, की त्यांनी कसं शून्यातून एक एवढ्या मोठ्या फ्रँचायझीज, 600पेक्षा जास्त फ्रँचायझीज त्यांनी कशा बिल्ड केल्या, आणि त्याच्या मागचे आपण रहस्य इथं डिस्कस केलेले आहेत, की काय माइंडसेट असतो बिझनेस ग्रो करायचा, फ्रँचाईज मॉडेल काय असतो, बिझनेसमॅन कुठं चुकतात, आणि ते जे सध्या बिझनेस कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ते उतरत आहेत, लोकांना शिकवत आहेत, त्याबद्दल बी आपण खूप छान प्रकारे डिस्कस केलेला आहे. तर हा पॉडकास्ट तुम्हाला शिकवेल की तुम्ही बिझनेस ग्रो कसा करायचा, फ्रँचाईज मॉडेल कसं बनवायचं, रॉंग बिलीफ्स काय असतात बिझनेस ग्रो करताना. तर हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच खूप छान प्रकारे व्हॅल्यू मिळेल, जे की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करून तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. सोमनाथ सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे बिझनेस टॉक मराठीवरती. थँक्यू. कसे आहात तुम्ही? एकदम श्रीमंत. मस्त. सर, आज तुम्ही जेवढं अचीव केलंय, आपण ही पूर्ण जर्नी डिस्कस करू, मग नंतर थोडं स्ट्रॅटेजिक गोष्टींकडे येऊ. तर मला हे जाणून घ्यायचं की तुम्ही आज जेवढं बिल्ड केलंय, जेवढं बनवलंय, त्याचा स्टार्ट काय होता, तुम्ही कुठून स्टार्ट केलं, कसं तुमची ही बिझनेसची जर्नी कशी स्टार्ट झाली, तुम्ही एवढं कसं बिल्ड केलं? ओके, सो ऍक्च्युली ना, बिझनेस बिल्ड करण्यासाठी मला नेहमी असं वाटतं की एक टिपिकल माइंडसेट लागतो. तुम्हाला जर थोडं मागे घेऊन जायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा मी पाहिले की लोक काय करतात की मला कोणी गॉडफादर नाहीये, हे नाही ते नाही, कंप्लेन करत असतात. सो मला नेहमी असं वाटतं की ना, एखादी गोष्ट करण्यासाठी ना, देर इज ओनली वन थिंग, की मला हे करायचंय. करण्यासाठी फक्त एक कारण लागतं, स्ट्रॉंग विल लागते, आणि न करण्यासाठी तुम्हाला 100 कारणं भेटतात. सो आपण जर थोडं मागे गेलो 22-23 वर्षे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2002 साली पुण्यामध्ये आलो. तर मी 2002 साली पुण्यामध्ये आलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला पुण्यामध्ये जायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी जेव्हा 2002 साली पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा एकतर माझा जन्म एकदम ग्रामीण भागामध्ये झाला, सांगोला तालुका. सांगोला तालुका, तिथं मांजरी म्हणून एक गाव आहे सांगोला पंढरपूर रोडला. सो त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला. माझे आई आणि वडील दोघांनाही सही सुद्धा करता येत नाही. माझी आई तर शाळेतच नाही गेली, माझे वडील 1ली शिकलेले आहेत, त्यांना सही नाही करता येत पण थोडंफार वाचता येतं. सो अशा ग्रामीण भागामध्ये जन्म झाला होता. 12वी शिक्षण गावी झालं, आणि 12वी नंतर खरोखर ना असं इंजिनिअरिंग वगैरे काय असतं हे सुद्धा माहीत नव्हतं. माझा एक मित्र होता संतोष पाटील म्हणून, तो थोडाफार, त्याचे वडील ST मध्ये ड्रायव्हर वगैरे होते, त्यामुळे त्याला थोडंफार माहीत होतं. तर त्यांनी मला असं 12वीचं एक्झाम झाल्यानंतर सांगितलं की असं असं पुण्याला कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, आणि त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन देतात. आणि ग्रामीण भागामध्ये जन्म झाल्यामुळे असं तिथं असं नसतं की बाबा घरचं कोणी तर तुम्हाला सोबत येतं, एन्क्वायरी करतो वगैरे, हे काही नसतं. सो लिटरली म्हणजे मी 2002 साली जेव्हा इंजिनिअरिंग करायला पुण्यामध्ये यायचं ठरवलं त्यावेळेस मी पहाटे स्वतः उठलो, सांगोल्यातून ST पकडली स्वारगेटची, आणि पहाटे 5ची ST पकडली, 10:30-11पर्यंत स्वारगेटला आलो. आमचं कॉलेज जे होतं त्यांचं ऑफिस होतं औंधला. तर स्वारगेटवरून औंधपर्यंत मी चालत आलो. कारण काय होतं की ग्रामीण भागामध्ये जन्मल्यामुळे पैसे पाहिलेले नव्हते, कारण माझे वडील शेतकरी न म्हणता ते शेतमजूर, म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचे. सो अशा परिस्थितीमध्ये जन्म झाल्यामुळे 12वी कधी असं बाहेर कुठे सहलीला जाणं असा काही संबंध नाही आला. एक शाळा एक शाळा, आणि सुट्टीमध्ये कुठेतरी काम करणं. सो अशा पद्धतीने प्रवास झाल्यामुळे मग मी जेव्हा 2002ला पुण्यामध्ये आलो तेव्हा मी लिटरली म्हणजे स्वारगेटवरून औंधपर्यंत चालत आलो. म्हणजे आता जर मला सांगितलं चालशील का, तर म्हणजे मी म्हणेन की अरे अशक्य आहे ते, पण त्यावेळेस ते शक्य होतं. कारण त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं. सो जसं मी मगा म्हटलो की देर इज ओनली वन थिंग, की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर फक्त एक स्ट्रॉंग विल लागते की मला हे करायचं आहे.
त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये आलो, ऑफिसमध्ये ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग कॉलेजला गेलो. ऑफिसमध्ये ऍडमिशनची एन्क्वायरी करताना कळलं की कॉलेज ऑलरेडी 3 आठवड्यापूर्वी सुरू झालंय. तर तिथे अब्बास निपाडकर सर म्हणून होते, जे ऍडमिशनचं वगैरे बघत होते. तर त्यांनी सांगितलं तू ऑलरेडी लेट झालाय. सो त्यावेळेस त्यांची फीस काय तर 10-10.5 होती. मी ग्रामीण भागातून आलो होतो. टिपिकल हातामध्ये वायरची पिशवी जी भाजीपाला तशी पिशवी, एक ड्रेस, टॉवेल एवढंच होतं. मग त्यांनी मला ऍडमिशन दिलं. त्याच्यानंतर मग मी हिंजवडीला गेलो. तर कॉलेज आहे त्यांची एक बस होती की ऑफिसवरून फक्त कॉलेजपर्यंत घेऊन जायचं. हिंजवडीत गेलो, तिथं आमचं कॉलेज होतं. 3:15 पोहोचलो. 3:30 ते 4:30, 4:30 ते 5:30 2 लेक्चर केले. 5:30 कॉलेज संपलं. सगळी मुलं निघून गेली. आणि त्याच्यानंतर मग मला डोक्यामध्ये प्रश्न आला की आता रात्री राहायचं कुठे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की बरीच लोक काय करतात, एखादी गोष्ट करायला जाताना ना बाकी खूप साऱ्या गोष्टी बघत असतात. मग तिथं मला राहायला कोणी नसेल तर मी कसं जाणार, काय करणार, एक्सक्यूज शोधतात लोक. सो मला नेहमी असं वाटतं. आणि मी लिटरली 5:30 मला प्रश्न पडल्यानंतर विचार करत होतो की कॉलेजमध्ये झोपू, काय फरक पडतो. ग्रामीण भागात मधला माणूस बस स्टँडवरती झोपलेला असतो, शेतामध्ये झाडाखाली झोपलेला असतो, रस्त्यावरती झोपलेला असतो. त्यामुळे कॉलेजमधल्या चांगल्या इमारतीत झोपणं तर मला असं म्हणजे स्वर्गामध्ये झोपल्यासारखं वाटत होतं. चांगलं होतं, बेटर होतं. पण सिक्युरिटी तितक्यामध्ये आले. 5:30 जेव्हा कॉलेज संपलं त्याच्यानंतर सिक्युरिटी आले, कारण त्यांना गेट बंद करायचं होतं. आणि मी तिथं दिसलो त्यांना जिन्यामध्ये असा विचार करत बसलेलो. मग ते म्हणाले अरे का तू का नाही गेला. मी त्यांना म्हटलं सर माझं इथं कोणी नाही. ते मला म्हणाले ठीक आहे ना, कोणाचंच कोणी नसतं, बरेच जण पहिल्यांदा येतात, त्याच्यामध्ये वेगळं असं काय. मग मी म्हटलं नाही मला नाही कळलं. नाही असं बसता नाही येणार, तुला बाहेर जावं लागेल. मग मी त्यांना म्हटलं सर कुठे जायचं. मग ते म्हटले एखाद्या लॉजमध्ये जा. म्हटलं माझ्याकडे इतके पैसे नाहीत लॉजमध्ये, म्हणजे मी रिक्षामध्ये बसायचं डेअरिंग नाही केलं, लॉजमध्ये जाऊन राहण्याचं काय डेअरिंग करणार. वय किती होतं, हार्डली 18. सो त्या वयामध्ये लॉजमध्ये जाऊन काय डेअरिंग करणार. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असतं ना की हॉटेल खूप महाग असतात, रिक्षा महाग असतात, त्या काळातल्या गोष्टी. मग त्याच्यानंतर मग मी उलट विचारलं की सर तुम्हीच मला सांगा, गाईड करा की माझ्याकडे पैसे नाही तितके, मी ना लॉजमध्ये राहू शकतो ना मी कुठे माझे रिलेटिव्ह आहेत, सो तुम्हीच मला मदत करा. हा. मग ते म्हटले मी काय मदत करणार. मग मी त्यांना विचारलं की इथे एखादं मंदिर वगैरे आहे का, किंवा एखादी समाज शाळा असती जसं गावाकडे धर्मशाळा, किंवा एखादी मराठी शाळा वगैरे अशी आहे का जिथं मला राहता येईल, झोपता येईल एक रात्र, सकाळी आंघोळ करता येईल आणि परत कॉलेज येते. कारण माझं मेन चॅलेंज काय झालं होतं की ऑल ऑफ सडन मी 3:15 लालो, डायरेक्ट क्लासमध्ये गेलो, 2 लेक्चर केले. मला मध्ये असा गॅपच नाही भेटला, मध्ये कुठला इंटरव्हल नव्हता किंवा कुठला ब्रेक नव्हता, जेणेकरून ऍटलीस्ट 4 दोघांची चर्चा करून की तुमच्या रूम मध्ये वगैरे काही जागा आहे का, मला कोणी रूम पार्टनर म्हणून घेऊ शकतं का. सो मला असं म्हणजे श्वास घ्यायलाच गॅप नाही भेटला. आणि त्यामुळे माझ्यासमोर हे आव्हान उभं राहिलं. मग मी त्यांनाच म्हटलं की सर मला तुम्ही मदत करा, म्हणजे माझ्यासाठी आता फक्त एकच दिसते की तुम्हीच मला मदत करू शकता. मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की यार हा खरोखर जेन्युइनली याला चॅलेंज आहे. आणि म्हणजे मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे ते देवासारखे उभे राहिले. मला म्हटले की काय अडचण नाही, तू माझ्या घरी चल. सो मला नेहमी असं वाटतं की जगामध्ये लोक खूप सुंदर आहेत, जग खूप सुंदर आहे, आपण कसं बघतोय त्याच्यावरती आहे. आणि आपण खरोखर जेन्युइन असू ना, तर मला खरंच म्हणजे माझ्या लाईफमध्ये कधी चॅलेंजेस नाही आलं मला. मग त्याच्यानंतर मग मी रात्री त्यांच्या घरी गेलो. सिक्युरिटी म्हटल्यावर 4-5 हजार पगार. एक छोटी 10x10 रूम होती मानला, हिंजवडीच्या पुढे मान आहे तिथं, चाळीमध्ये ते राहत होते. 2 नवरा बायको होते. छोटीशी 10x10 रूम, त्याच्या आतमध्येच मोरी असायची, त्याच्यात आंघोळ करायची. सो मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांनी बिचारीने मला जेवायला वगैरे दिलं, कारण त्यांची ड्युटी 8 ते 8 असायची. मग 8 पर्यंत मला तिथं थांबावं लागलं, 5:30 ते 8. मी निवांत त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. मी अजून मिक्स झालो त्यांच्यावर. जेव्हा मी 8 वाजता त्यांच्याकडे गेलो ना, त्यांनी मला जेवायला वगैरे दिलं त्यांच्यावर गेल्यानंतर. आणि रात्री मग नंतर ते मला म्हटले की झोप इथेच, 10x10 म्हणजे काय एवढीच रूम असेल. मग मला थोडं ऑकवर्ड वाटलं की माझ्या मनातल्या मनात की यार आपण असं अचानक यांच्या घरी आलो, यांना डिस्टर्ब नको. मग मी त्यावेळेस ना एकदम डोक्यामध्ये आयडिया लढवली की मी त्यांना कारण सांगितलं की मला ना असं बंद खोलीमध्ये झोपायची सवय नाही, मी आमच्या गावाकडे अंगणामध्ये झोपतो, झाडाखाली वगैरे. मग ते म्हटले अरे असं नाही, हे सिटी आहे, चाळी म्हणजे समोर पण अशी चाळी, जास्त जागा नव्हती वगैरे. मग मी त्यांना म्हटलं खरं सांगू का, मला ना फक्त एक चटई द्या, मी तुमच्या दरवाजाच्या जस्ट बाहेर झोपतो आणि सगळे लोक उठायच्या अगोदर मी उठतो, कोणाला डिस्टर्ब होणार नाही याची माझी जबाबदारी. मग कन्व्हिन्स केलं मी त्यांना, कशी तरी रात्र काढली बाहेर.
सकाळी ते उठायच्या अगोदर मी उठलो आणि मी पाणी वगैरे गरम करून आंघोळ केली आणि ते मला म्हणत होते की तू निवांत ये नाश्ता वगैरे करून. मी म्हटलं की तसं नाहीये, मी तुमच्याबरोबरच येतो 8 वाजता. आणि मी त्यांच्याबरोबर 8 वाजता कॉलेजला गेलो. मग त्याच्यानंतर मग त्यांना मी शेवटची रिक्वेस्ट केली की भोसले काका अजून एक मदत करा मला. ते म्हटले काय, तुमची सायकल द्या. म्हटलं मी रूम शोधून येतो. आणि मग नंतर मी रूम शोधून हिंजवडीमध्ये गेलो. मग तिथे हिंजवडीमध्ये काय काकडे, साखरे, जांभूळकर असे 2-3 मोठे कुटुंब आहेत, त्यांच्या बऱ्याच रूम होत्या. मग साखरेंची एक रूम फायनल केली आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास सुरू झाला पुण्यामधला. आणि मग कॉलेजमध्ये कशाला ऍडमिशन घेतलं होतं? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. आणि मग नंतर बिझनेसची जर्नी केव्हा चालू झाली? माझं काय झालं, मी 2002 ते 2006 इंजिनिअरिंग केलं. 2006ला मी पासआउट झालो. त्याच्यानंतर 2006 ते 2019 मी जॉब केला. चांगल्या कॉर्पोरेटमध्ये जॉब केला मी. 13 वर्ष मी प्रोजेक्ट सेल्समध्ये होतो. आणि म्हणजे मी 2013 ते 2019 तर मी एक्सपोर्ट सेल्स बघत होतो. सो खूप सारे देश फिरलो मी. माझं 2012ला लग्न झालं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये खूप सारे किस्से आहेत, तुम्हाला ऐकलं तर मजा येईल. सांगा. मी ना जेव्हा 2006ला पासआउट झालो त्याच्यानंतर मग मी जॉब करत होतो. 2009 साली ना मला 14,000 पगार होता फक्त. पण मी सेल्समध्ये असल्यामुळे मी फ्लाईटने ट्रॅव्हल करायचो. माझे मित्र आहेत गावाकडचे, समाधान, संतोष वगैरे असे, ते सगळे आता पुण्यामध्ये आहेत. तर आम्ही सगळे लोक ना शनिवारवाड्यामध्ये एका ना अशा पडक्या म्हणजे जिथं खूप सारे ढेकणं बिकणं असतात ना तशा खोलीमध्ये राहायचो. आणि ते मित्र मला नेहमी म्हणायचे की भाऊ तुम्ही फ्लाईटने फिरता, तुम्ही आता मोठे आहे, आपण फ्लॅट घ्यायला पाहिजे, असं भाड्या घरात राहणं चुकीचं. आम्हाला गंमत आठवत मला, आम्ही संडेला आम्ही असंच गप्पा मारत होतो आणि मला पगार फक्त 14,000 होता 2009ला. आणि मग ते म्हणाले की आपण फ्लॅट घ्यायला पाहिजे. मी म्हटलं अरे मित्र म्हणतायत म्हणजे मी खरोखर फ्लॅट घेण्याचा कपेबल आहे. आणि ऍक्च्युली ना तुम्हाला मार्केटच तुम्हाला जसं बघतं ना तसं तुम्ही घडता. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की मला जर एखादा माणूस आता सहज बोलला ना सर की सर तुम्ही खूप श्रीमंत आहे, तुम्ही खूप मोठे आहे, मी त्याला अफर्मेशन म्हणून घेतो. अरे मी थँक्यू म्हणतो मनातल्या मनात की अरे हा मला मोठा बघतोय. तर मग त्यांनी आम्ही गप्पा मारत होतो. त्याच्यानंतर आम्ही खरोखर मी सिरियस घेतलं ते बोलत होते ते. आणि सर मी 2009ला डांगे चौकामध्ये ना फ्लॅट घेतला. म्हणजे 14,000 पगार असताना मी 10.5 लाखाचा फ्लॅट घेतला. खिशामध्ये पैसे नसताना फ्लॅट घेतला. 9,186 रुपये हप्ता मी भरत होतो त्याचा. त्याच्यानंतर काय झालं, 2009 साली ना मला एक खूप चांगली ऑर्डर भेटली. जवळजवळ 20 कोटीची ऑर्डर भेटली होती मी जिथं जॉब करायचो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये चर्चा झाली की अरे सोमनाथ शिंगारे म्हणून कोणतं सेल्सला इंजिनियर आहे आणि तो खूप भारी आहे. आणि मग मला मार्केटमधून फोन यायला लागले. थर्मॅक्स होता आमच्या वेळेस त्यावेळेस. त्याच्यानंतर मग इकोमॅक म्हणून एक कंपनी होती, त्या कंपनीच्या ओनरचा मला फोन आला, संदेश कदम म्हणून, की आमच्याकडे अशी व्हॅकन्सी आहे. आणि मग त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यांनी मला सांगितले आम्हाला तुझ्यासारखा सेलचा माणूस पाहिजे. म्हटलं ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. मग आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि सर त्यांनी मला ना 48,000 रुपये पगार दिला. 14,000. बापरे. त्याच्यानंतर माझ्या मित्रांना कळलं की आता पगार वाढलाय आता. मग काय घ्यायला लागलं, ते मला म्हटली की आता आपण 2 व्हीलरवरती नाही फिरलं पाहिजे बाबा, आपण आता मोठे झालो. सर 2010ला मी कार घेतली, नवीन ब्रँड न्यू कार, मला चालवता पण येत नव्हतं. मग काय नाही, मग 2010ला कार घेतली. मग नंतर 2012ला लग्न झालं. मग जॉब 2019 पर्यंत गेला. हो 2019 पर्यंत. परत मग ना 12-13ला ना माझी जी जुनी कंपनी होती रिको, त्या ओनरचा मला एकदा फोन आला की यार तू परत ये. मग मी परत त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी मला अजून पॅकेज वाढवून दिलं. असं करत करत मग छान हे झालं. आणि नंतर मग मी त्या कंपनीमध्ये 2019 पर्यंत काम केलं. आणि माझं एकदम क्लिअर कट होतं. बरीच लोक काय करतात माहितीये का, बिझनेस करताना ना ज्या कंपनीमध्ये काम केलंय ना तेच दुसरं दुकान उघडतात. सो माझं ना लोकांना मला लोकांना एक सांगायचं आहे की तुम्ही ना बिझनेस करताना ना मार्केटमधला गॅप स्टडी केला पाहिजे, की मार्केटमध्ये काय नाहीये किंवा काय केलं पाहिजे याच्यावरती स्टडी केला पाहिजे. तर मी 2019ला जेव्हा मला बिझनेस करायचा तेव्हा मी काय विचार केलं की शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मग आपण शेती रिलेटेड काहीतरी करू. म्हणून मी एक कंपनी फॉर्म केली TSK प्रोसेसटेक इंटरनॅशनल नावाने. आणि त्या कंपनीद्वारे माझ्या डोक्यामध्ये होते की आपण फूड प्रोसेसिंगचे प्लांट करून देऊ, डिहायड्रेशन प्लांट, कोल्ड स्टोरेजेस किंवा गुळाचे कारखाने बनवून देऊ छोटे मोठे. आणि मी जेव्हा शेतकऱ्यांशी इंटरॅक्ट करत होतो ना तेव्हा लक्षामध्ये आलं की
शेतकऱ्यांना प्लांट लावण्यामध्ये चॅलेंज नाहीये, त्यांना बनवलेला गुळ विकता येत नाही. मग मी स्वतःला प्रश्न विचारला की सोमनाथ, तुला खरोखर शेतकऱ्यांना मदत करायची आहे की तुला फक्त गुळाचा प्लांट लावून द्यायचा आहे? मला आतून उत्तर भेटलं की मला खरोखर मदत करायची. मग मी म्हटलं शेतकऱ्यांना काय चॅलेंज आहे, त्यांना गुळ विकता येत नाही. मग गुळ विकून बघ ना, तू जर स्वतःला खूप भारी समजतो की मी इतके देश फिरलोय, मी एक्सपोर्ट केलंय, हे केलंय, ते केलंय, आता थोडं ऍक्सेप्ट दॅट चॅलेंज. जर तुला खरोखरच तुझं प्युअर इंटेन्शन आहे की तुला शेतकऱ्यांनाच मदत करायची, मी स्वतःला चॅलेंज केलं आणि सर मी गुळ विकायचं ठरवलं. म्हटलं प्लांट नाही लावायचा, आता आपण गुळ विकू. शेतकऱ्यांकडून घ्यायचं, दुसरीकडे विकायचं, शेतकऱ्यांकडून घ्यायचा आणि विकायचा. पण ते करत असताना सगळ्यात मेजर चॅलेंज हे होतं की मी मार्केट यार्डमध्ये जायचो आणि लिटरली तिथे गुप्ता मुथा हे जे लोक बसलेले आहेत ना, आपली इज्जत काढतात, तुम्हाला काय डॉमिनेट करतात. ते सीझन लोक आहेत ना, त्यांना वाटतं हा कोण नवीन आला. आणि दुसरं एक माझ्या लाईफ मध्ये काय झालं माहितीये का, सेल्स मध्ये काम केल्यामुळे मी 2010 पासून ना, म्हणजे झोपतानाच फक्त माझ्या अंगावरती ब्लेझर किंवा जॅकेट नसतं, अदरवाईज मी 12 महिने ब्लेझर किंवा जॅकेटमध्येच असतो. सो मी बिझनेस करत असताना मस्त ब्लेझर गिझर घालून जायचो, ते मस्त माझ्या मजा घ्यायचे, तुला काय करतं रे गुळातलं, आला गुळ विकायला. मग ते करत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की गुळ विकणं खूप चॅलेंज आहे ना, मी जगणार आहे ना शेतकरी जगणार आहे, 50 पैशांनी काय होणार आहे पर किलो. त्याच्यानंतर मग मी ब्रेन स्टॉर्मिंग करत होते की एक्झॅक्टली काय करता येईल आपल्याला. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की आपण समजा गुळापासून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून चहा जर केला गुळाचा तर चांगला स्कोप भेटू शकतो. मग मी गुळाचा चहा लॉन्च करायचं ठरवलं त्याच्यावरती काम करून, आणि 2019ला मी गुळाचा चहा लॉन्च करायचं ठरवलं. सो गुळाचा चहा लॉन्च करताना पण खूप मोठा किस्सा आहे. एक तर मेकॅनिकल इंजिनियर, 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलंय, सेल्समध्ये काम केलंय. मला टिपिकल एकटंच दुकान टाकून बसायचं नव्हतं, मला डे 1 पासून फ्रँचायझिंग मध्ये जायचं होतं. तर म्हणजे मी गर्वाने सांगतो, लोक सांगतात की मी धंदा केला, मग मी दुकान टाकलं, 4 वर्ष चालवलं, मग मी एक आउटलेट टाकलं. मी नाही सर, मी डे 1 लाच फ्रँचायझी दिली. फक्त मी काय केलं की मी समजा एखाद्याला फ्रँचायझी देतोय तर मी ते रिस्क मिटिगेशन करणं गरजेचं असतं. समजा मी एखादा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय ना, तर त्याचं सॅम्पलिंग आणि टेस्टिंग, प्रॉडक्ट सॅम्पलिंग प्रॉपर केलं पाहिजे. तर माझा एक मित्र आहे दीपक वानखेडे म्हणून, तो LED व्हॅन भाड्याने देतो. मी त्याचा मित्र, व्यवसायात नवीन आलोय, त्यांनी मला इतकी मदत केली. गुळाचा चहाचा लोगो पण त्यांनी फुकट बनवून दिला, LED व्हॅन पण फुकट दिली. मला म्हटलं तू फक्त डिझेल भर, एक ड्रायव्हर घे. आणि सर आम्ही कम्प्लिटली 1 महिना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड ग्रामीण, 1 महिना रोज पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत चौकामध्ये गाडी उभी करायचो, आरोग्य गुळाचा चहा प्यायलाच हवा, आणि चहा सॅम्पलिंग करायचो. आणि एक टिपिकल फॉर्म बनवून घेतला होता, त्याच्यामध्ये प्रश्न लिहिले होते 10, ते फक्त भरून घ्यायचो. लोकांना म्हणायचं कुठला 1 रुपया नका देऊ मला, पण मला एकदम जेन्युइन फीडबॅक द्या, जे आहे ते सांगा, कारण माझ्या बेसवरती कोणीतरी रिस्क पैसे लावणार आहे. बरोबर. आणि सर लोकांचा इतका चांगला प्रतिसाद भेटला, आणि त्याच्यानंतर मग आमचं फ्रँचायझी सुरू झालं. 20 जुलै 2019ला पहिला आउटलेट सुरू केला आम्ही चिंचवड स्टेशनला. आणि तुम्ही, हे किस्सा आहे की तुम्ही स्वतःची ब्रँच न टाकता पहिली फ्रँचायझी दिली होती. हा माइंडसेट कसा आला की यार स्वतःच नाही टाकायचं, डायरेक्ट फ्रँचायझी द्यायची, हे का असं? मला कॉन्फिडन्स होता माझ्या प्रॉडक्टवरती. त्याच्यानंतर मला सिस्टम्स होती, कॉन्फिडन्स होता, कारण 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केले ना सर. म्हणजे मी मार्केटमध्ये जो स्टडी केला ना सर, आता चहामध्ये बरेच लोक आहेत, पण एवढा बॅकअप किंवा एवढा एक्सपिरियन्स म्हणजे मी कोणाला हे करत नाहीये बरं का. मी टेक्निकली सांगतोय, म्हणजे मी असं म्हणतोय की यार मला लाईफमध्ये ना मी प्रत्येकाला गुरु मानतो, आणि मी कॉम्पिटिटर तर कोणाला मानतच नाही. मी प्रत्येकाला गुरु मानतो, छोटा असो मोठा असो. सो मी त्या अँगलने अजिबात बोलत नाहीये, कारण आपण आता रेकॉर्ड वरती बोलतोय तर आपण काळजी घेऊन बोललं पाहिजे. सो मी जो स्टडी केला ना मार्केटमध्ये, की बरेच जे ब्रँड आहेत ना चहामध्ये, त्या लोकांकडे एवढा बॅकएंडचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता ना. सो मला ते फॉर्च्युनेट होतं, मी 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं होतं, त्यामुळे मला सिस्टम्स माहित होत्या, प्रोसेसेस माहित होत्या. त्याच्यानंतर मी प्रॉपर प्रोजेक्ट सेल्समध्ये काम केल्यामुळे मी 600 पण पानाचे गव्हर्नमेंटचे टेंडर साईन केलेले आहेत, एवढे मोठे मोठे. त्यामुळे पेपर मला चांगला कळत होता, कॉन्ट्रॅक्ट चांगलं कळत होतं. त्यामुळे मी ठरवलं की आपण प्रॉपरली सेफली सगळं काम केलं तर असं काही गरज नाही की आपण दुकान टाकू मग करू. म्हणजे मला तो कॉन्फिडन्स होता, त्यामुळे मला ते शक्य झालं. मस्त. मग नंतर फ्रँचायझीचं काय, तुम्ही जसं जे ग्रो केलं एवढ्या फ्रँचायझीज, त्याच्यामुळे काय काय स्ट्रॅटेजीज होतात, ते कसे ग्रो केले एवढं सारे? सध्या किती फ्रँचायझी तुमच्या? आता आमच्या 600च्या वरती फ्रँचायझी आहेत, 13 राज्यामध्ये काम चालू आहे, आणि हा पूर्ण बिझनेस माझ्याशिवाय चालतो.
आपण ह्या टॉपिकवर नंतर येऊ की तुमच्याशिवाय कसा चालतो. आपण एकदा ह्या टॉपिकवर डिस्कस करू की तुम्ही फ्रँचाईज एवढा ग्रो कशा केल्या, काय स्ट्रॅटेजीज होत्या फ्रँचाईज ग्रो करण्यामध्ये. सर मी ऍक्च्युली ना एकदम स्लिम आणि ट्रिम मॉडेलवरती काम केलं. मी फ्रँचायझी करताना एक डोक्यामध्ये घेतलं, म्हणजे कोविड नंतर मी पूर्ण माझं मॉडेल जे आहे ना तर रिव्हॅम्प केलं. कोविडच्या अगोदर आम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने काम करत होतो, पण कोविडमध्ये काय झालं की समजा मी तर 25 आउटलेट देऊन बसलो होतो, मला काही प्रेशर नव्हतं, पण ज्या लोकांनी खरोखर पैसे लावलेले आहेत, कारण कोविड हा सगळ्यांसाठी पहिल्यांदा होता, शॉप ओनरसाठी पण पहिल्यांदा होता, ज्यांनी शॉप भाड्याने घेतले त्यांच्यासाठी पण पहिल्यांदा होता. आणि त्यावेळेस त्या लेवलचं अंडरस्टँडिंग नव्हतं. शॉप ओनर म्हणायचे की आम्हाला काही माहित नाही, आम्हाला आमचं भाडं पाहिजे. सो त्यावेळेस मी विचार केला की अरे आपलं फ्रँचायझी मॉडेल जे आहे ना एकदम स्लिम ट्रिम पाहिजे. आणि सर मी त्याच्यानंतर माझं मॉडेल एकदम पूर्ण रिवाईज केलं. आम्ही ठरवलं की आपण ना फ्रँचायझी फीज वगैरे खूप हेवी घेत नाही बसायचे, 59,000 रुपये फी घ्यायचो. त्याच्यानंतर दुसरं एक आमची USP काय आहे आमच्या ब्रँडमध्ये, आम्ही सगळ्या गोष्टी ज्या, हे बघा मला हे वाटतं की ज्या गोष्टी मी खरोखर बनवतो ना त्याच गोष्टी मी विकल्या पाहिजेत. म्हणजे तो बोर्ड पण आम्हीच देणार, काउंटर पण आम्हीच देणार, हे पण आम्हीच देणार, त्याच्यामध्ये मी नाही अडकलो सर. मी त्याचं काय केलं, स्टँडर्ड डिझाईन बनवले, ड्रॉइंग बनवले आणि मी त्याची फाईल डायरेक्ट फ्रँचायझीला द्यायचो आणि त्यांना सांगायचं सर तुम्ही हे लोकली बनवा. किंवा आम्ही जास्तीत जास्त काय करायचो की पुण्यामध्ये 1-2 कॉन्ट्रॅक्टर आहेत, पण त्याचं पेमेंट तुम्ही डायरेक्ट त्यांना करा. म्हणजे उगीच ते पेमेंट आपल्याकडे घ्यायचं, त्याच्यावरती 10-5-50% ऍड करायचे आणि परत, असं मी कधीच नाही केलं सर, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग. आणि मला वाटतं त्याचं पण एक कारण असू शकतं की माझा फोन मी सायलेंट करून बसू शकतो, कारण लोकांना माहिती आहे खरोखर यांनी जे काही फीज आहे ते तर सांगून घेतलेली असते आणि बाकी तर सगळं ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे असं कुठे कोणी थप्पा नाही लावू शकत की तुम्ही हे केलं ते केलं. ह्या वेळेला गेलं तुम्ही. आता तुम्ही आता एक्सपांड वगैरे केलं ह्या गोष्टी, यामध्ये टीम बिल्डिंग ह्या गोष्टी येतात. तर मग तुम्ही टीम कशी बिल्ड केली आणि कसं तुम्ही ग्रो, टीमचा बी एक खूप मोठा पार्ट असतो ना ग्रो करण्यासाठी. तुम्ही ऑटोमेट केलंय, तुम्ही सध्या तिथं नाही, म्हणजे टीम तिथं उपस्थित आहे, ती काय ती तिथं वर्क करते तुमच्या अनुपस्थितीमध्ये. तर तुम्ही टीम कशी बिल्ड केली. सर आता दुसरा एक प्लस पॉईंट काय आहे की मी 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करून आलो होतो आणि मी रिकोमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा अजय राठी म्हणून आमचे MD होते. मी ते माझ्यासाठी आयडल आहेत सर. मी त्यांना नेहमी बघायचो, ते काय करायचे 10-10:15 यायचे ऑफिसमध्ये, साधारण HOD लोकांबरोबर मिटिंग घ्यायचे, 12:30-1ला घरी निघून जायचे, परत दुसऱ्या दिवशी यायचे. आणि मी नेहमी विचार करायचो की यार मी बिझनेस केला तर ह्या माणसासारखा करणार. आणि मग मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी सुद्धा सेल्फ एम्प्लॉयड ट्रॅपमध्ये अडकलो होतो. मी पण 14 तास 16 तास काम करायचो, पण मला माहित होते की मला एका स्टेजला गेल्यानंतर गिअर शिफ्ट करायचे. आणि मग कोविड नंतर मी लर्निंग वरती फोकस केला. काय होतं बऱ्याच वेळा ना लोक बिझनेस करायची ही गोष्ट ना शिकली पाहिजे मला असं वाटतं, कारण बिझनेस कसा करायचं हे कुठं कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, काही नाही. सो आपण ते शिकलं पाहिजे आणि मी ते शिकत गेलो. खूप सारे वेगवेगळे ट्रेनर्स आहेत त्यांच्याकडे गेलो, कोर्सेस घेतले. आणि मला असं वाटतं की फक्त शिकण्यापेक्षा ना तुम्ही किती शिकताय त्याच्यामधलं किती इम्प्लिमेंट करताय ते खूप मॅटर करतं. अँड आय वॉज अ गुड इम्प्लिमेंटर. मी गोष्टी इम्प्लिमेंट करत गेलो, सिस्टम्स लावत गेलो, SOP लिहित गेलो, लोकांना ट्रस्ट करत गेलो. आणि बऱ्याच वेळा लोक चूक काय करतात की फक्त डिलिगेट करतात. मला असं वाटतं की डिलिगेट नाही केलं पाहिजे आपण लोकांना, आपण एम्पॉवर केलं पाहिजे त्यांना, म्हणजे त्यांना त्यांचे डिसिजन घेता आले पाहिजेत. बरोबर, फ्री हँड दिलं पाहिजे, फ्री हँड दिला पाहिजे आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं की ऍज अ बिझनेस लीडर ना वी हॅव टू क्रिएट मोर लीडर्स इन आवर ऑर्गनायझेशन. म्हणजे आता माझ्या ऑफिसमध्ये ना मी माझ्या केबिन मध्ये बसलेलो असतो, काही लोक येतात फ्रँचायझीला, डिस्कस करतात, ऍग्रीमेंट साईन करून जातात आणि मला कोणी भेटत नाही आणि मला खूप आनंद होतो. बऱ्याच बिझनेस ओनरला ना ही भीती असते की आपल्या कंपनीत बसल्यानंतर कोणी, प्रत्येक माणूस आलेला भेटला पाहिजे असं लोकांना वाटतं. सो मला जास्त आनंद होतो मला न भेटता कोणी गेलं तर. म्हणजे उलट मी माझ्या टीमला सांगतो की आपल्या कंपनीमध्ये एखादा माणूस आला आणि जर तो तुम्हाला भेटल्यानंतर सुद्धा त्याला वाटतं की अजून कोणाला तर भेटायचं, तर मला असं वाटतं की तिथं तुमचा काहीतरी कमीपणा आहे. म्हणजे त्यांचा KRA मध्ये टाकलंय की मला न भेटतात बिझनेस झाला पाहिजे. बर, मस्त. सर आता आपण सध्या तुम्ही आता बिझनेस कोचिंग मध्ये आहात, तर मला हे जाणायचं की तुम्ही बिझनेस कोचिंग मध्ये का आलेत अगोदर हे बघू, मग आपण थोडे ग्रोथ स्ट्रॅटेजीज वगैरे इकडे. सर बिझनेस कोचिंग मध्ये येण्याचा खरा किस्सा सांगतो तुम्हाला. एक ट्रेनर आहेत पुण्यामधले, आता मी नाव नाही घेत कोणाचं, तर ना मी त्यांच्याकडे जायचो, ट्रेनिंग शिकायचो वगैरे आणि मी खूप भारी इम्प्लिमेंट करायचो. आणि त्यांनी ना सर एक सेशन चालू होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं माहितीये का, ऍज अ बिझनेस ओनर तुम्ही कोअर सेल मध्ये असलं पाहिजे. कोअर सेल
म्हणजे ऍज अ बिझनेस ओनर तुम्ही कोअर सेल मध्ये असलं पाहिजे. तुमच्या भोवती बफर सेल पाहिजे. बफर सेल म्हणजे काय, तुमचे मॅनेजर्स. आणि जॅकेट सेल म्हणजे तुमचे एक्झिक्युटिव्ह आणि सुपरवायझर्स किंवा हे फ्रंट लिडर्स. आणि ओनरनी कोअर सेल मध्ये राहिलं पाहिजे. डायरेक्ट त्याला अप्रोच लोकांचा नाही पाहिजे. आणि एकदा ते असंच बोलता बोलता बोलले की बिझनेस ओनरचा फोन पण सायलेंट असला पाहिजे. सर मी त्या सेशन मध्ये फोन सायलेंट केलेला, आजपर्यंत माझा फोन सायलेंट आहे. मी डेअरिंग केलं ते. आणि मग मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझे जे टीम होते त्यांना सांगितलं की मी आजपासून कस्टमरला भेटणार नाही. आणि त्यांनी ना माझं कम्प्लीट सेशन झाल्यानंतर त्यांनी माझा एकदा इंटरव्ह्यू घेतला होता असंच झूमवरती. आणि तेव्हा मग त्यांनी मला विचारलं तुझी स्टोरी सांग हे ते. मग मी जेव्हा त्यांना सांगितलं, मी जेव्हा पुण्यामध्ये फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा त्या रात्री कुठे राहायचं सुद्धा मला माहीत नव्हतं. सो त्यांना ती गोष्ट खूप. आणि मेंटरशी बोलताना काय झालं, साहजिक आपण काय होतो, इमोशनल होतो. आणि मी लिटरली त्या इंटरव्ह्यूमध्ये डायरेक्ट रडायला लागलो. त्यांनी मला कसं तरी शांत केलं. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा नंतर त्यांना भेटलो एका सेशनमध्ये, तेव्हा ते सहज बोलता बोलता बोलले की लोकांना विचारलं त्यांनी की याची स्टोरी कोणाकोणाला माहिती आहे. लोक म्हटली माहिती आहे आम्हाला, गाडीमध्ये येतो, टॅबमध्ये लिहितो, सुपरफिशियल लोक बोलतो किंवा नेहमी ब्लेझरमध्ये असतो. मग त्यांनी सांगितले की ह्याची खरी स्टोरी अशी आहे की एवढी खतरनाक स्टोरी आहे की ह्याला पुण्यामध्ये जेव्हा आला होता तेव्हा रात्री कुठे राहायचं माहित नव्हतं. आणि आपण लोक एक्सक्यूज देतो. ते सहज बोलता बोलता बोलून गेले की मार्केटमध्ये ना असे खरोखर बिझनेस कोच आले पाहिजेत. आणि सर मला असं वाटलं की अरे गुरु सांगतोय मी कोच व्हायला पाहिजे. मी तो आदेश मानला आणि मी ऍक्च्युली खरोखर कोच बनायचं ठरवलं. कारण तोपर्यंत माझा बिझनेस ऑटोमेट झाला होता आणि आय वॉज रिअली एन्जॉईंग. मलाही असं वाटलं की यार समजा आपण ॲज अ बिझनेस कोच मार्केटमध्ये काम केलं, आपल्याला समजा जॉबचा एक्सपिरियन्स 13 वर्षाचा आहे आणि मोठ्या प्रोजेक्ट लेवलचा एक्सपिरियन्स आहे, इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानंतर बिझनेसचा एक्सपिरियन्स आहे 5-6 वर्षाचा. सो वाय नॉट टू बिकम अ कोच. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्याला कोच व्हायचं असेल तर मग आपल्याला चांगल्या लेवलचं कोच व्हायचं. मग सर मी त्याच्यानंतर ना मार्केटमध्ये जे मोठे मोठे कोच आहेत ना, ते एक्झॅक्टली काय शिकवत नाहीत हे जाणून घेण्यासाठी मी कोर्स विकत घेतले त्यांचे. मी एक कोच आहेत, नाव मी नाही घेऊ शकत, चांगलं नाही वाटणार ते. तर मी त्यांचा 8 लाखाचा कोर्स घेतला. तो कोर्स मी पूर्ण केला आणि ते काय करत नाहीत ते मला स्टडी करायचं होतं सर. आणि मग मी तो गॅप शोधतो. मग त्याच्यानंतर ना हे लोक कुठे जाऊन शिकतात, त्यांचे मेंटर कोण आहेत. मग मला एका असंच कळलं की ब्लेअर सिंगर म्हणून अमेरिकेत बसतात आणि त्यांच्याकडून हे लोक शिकतात. सर मी ब्लेअर सिंगरने अप्रोच केलं, मी त्यांची मेंटरिंग घेतली. आणि मग मी गॅप शोधत होते की हे लोक नक्की काय करतात. सो ब्लेअर सिंगरनी मला सांगितलं की सोमनाथ, ते इंग्लिशमध्ये बोलले, मी मराठीत सांगतो, आपल्याकडे जनरली मराठी वर्ग जास्त आहे. ते मला म्हटले की मार्केटमध्ये खूप सारे बिझनेस कोच आहेत, तर तुझी USP ही आहे की 3 टाईपचे कोच असतात सर. एक असतो नोईंग कोच, म्हणजे थोडंफार काहीतरी त्याला माहित असतं ते शिकवतो. दुसरा असतो डुईंग कोच, थोडंफार काहीतरी करतो आणि शिकवतो. आणि तिसरा असतो बीइंग कोच, म्हणजे ज्याने ऑलरेडी बिझनेस केलाय, जो बिझनेस करतोय मग शिकवतो की असं करा. तर ते मला म्हटले की असे बीइंग कोच कॅटेगरी मधले 1% कोच आहेत मार्केटमध्ये. सो ही तुझी USP आहे. तू पब्लिकली सांगत जा लोकांना, फक्त मी बिझनेस कोच आहे म्हणून अजिबात नाही सांगायचं. मी एक बिझनेसमन आहे आणि मी बिझनेस कसा केलाय ते लोकांना शिकवतो, माझा रिअल प्रवास शिकवतो, असं मला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, तू ट्रान्झॅक्शनल मॉडेलमध्ये अडकू नको की 1 दिवसाचं वर्कशॉप घेतलं संपलं, 3 दिवसाचं वर्कशॉप घेतलं संपलं, 1 महिन्याचा कोर्स दिला संपलं, 6 महिन्याचा कोर्स दिला संपलं, असं नाही. त्यांनी मला विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे की जी तू लाईफ टाइम देऊ शकतो लोकांना. मी म्हटलं सर मी मागील 3-4 वर्षापासून माइंडसेटवरती रोज पहाटे काम करतो. पहाटे 5ला मी रोज माझ्या माइंडसेटवरती काम करतो 5 ते 6 पर्यंत. मग मला ते म्हटले तू लोकांना कमिट करू शकतो का की मी रोज पहाटे 5 वाजता भेटणार, तुम्ही माझ्याकडे कोर्स घेतला. तर सर मला असं वाटतं की भारतामध्ये मी एकमेव बिझनेस कोच असा आहे की जो रोज पहाटे 5 वाजता आपल्या कम्युनिटीला न चुकता भेटतो. म्हणजे लिटरली मी आजकाल ना ट्रॅव्हल करताना पहाटे 5ची फ्लाईट पण नाही पकडत. मी जनरली रात्री मिडनाईटची फ्लाईट पकडतो 12-1ची, त्या एअरपोर्टला पोहोचतो आणि एअरपोर्टवरून मी सेशन घेतो 5 ते 6 आणि मग मी हॉटेलला जातो. आणि ही USP खतरनाक वर्कआउट झाले सर. मला नाही वाटत की असं कोणी कमिट करू शकेल. आणि सर मी हे लाईफ टाइम करणार, इट्स माय कमिटमेंट ऑन द रेकॉर्ड. खतरनाक डिसिप्लिन. सर एक डिसिप्लिनचा पार्ट आला, तुम्ही हे एक डिसिप्लिन आहे तर तुम्ही तुमचं मोबाईल सायलेंट करणं हे असं आहे की
असं नसतं की ते मूळ कापून टाकणं आणि झाडाला पाणी नाही म्हणजे झाड वाढणार नाही, लोकांना असं वाटतं. तर मोबाईल सायलेंट आहे म्हणजे आपलं वर्क होतंय का नाही होतं, इनसेक्युरिटीज बिल्ड होतात माइंडमध्ये, ह्या त्या गोष्टी. तर हे कसं माइंडसेट बिल्ड झालं डिसिप्लिनचा आणि ह्या सगळ्या? सर मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे मी आता ऍज अ MSME बिझनेस कोच काम करतोय आणि मी लोकांना नेहमी हेच सांगतोय की जग खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना लोकांवरती विश्वास नाही. म्हणजे तुम्ही एखाद्याला कामाला घेताय आणि तुम्हीच स्वतःला मनामध्ये इनसिक्युरिटी फील करताय की अरे मी लक्ष नाही दिलं तर हा काम नाही करणार. आणि सर तुम्ही जेव्हा अशा फिलिंग किंवा अशा बिलीफ्स वरती काम करताना 100% तो माणूस काम नाही करणार सर. तुम्ही ते अट्रॅक्ट करताय. सर मी तुम्हाला माझ्या टॅबमध्ये दाखवतो नंतर. मी रोज 20 गोल लिहितो झोपेतून उठल्यानंतर, रोज पहाटे 5 वाजता. आणि माझ्या 20 गोलमध्ये एक गोल हे पण असतं की आय एम अ ब्लेस्ड विथ ग्रेट टीम अँड माय टीम इज वर्किंग ऑन कॉमन मिशन. त्यामुळे मला भीतीच वाटत नाही. मी अट्रॅक्ट चांगल्या गोष्टी करतोय ना सर. वाव, हे मस्त आहे की तुम्ही जे अट्रॅक्ट करशाल ते तुम्हाला भेटेल. लोक इनसेक्युरिटीज अट्रॅक्ट करतात, त्यांना इनसेक्युरिटीज भेटतात. लोक खूप चांगले असतात हो सर. म्हणजे मी खूप हॅपी आहे. हे जग इतकं सुंदर आहे ना, लोक खूप भारी आहेत या जगामध्ये. वाव, तुम्ही खूप आनंदित वाटतंय. म्हणजे सर मला अजून एक हे म्हणायचं आहे की तुम्ही हा जो तुमचं हे दिसतंय आता, हे सगळं माइंडसेटचा गेम आहे. माइंडसेट एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही जे काही करताय, तुम्ही जेवढे हॅपी आहात, तुम्ही जेवढे पैसे कमवताय, तुम्ही जे लोक अट्रॅक्ट करताय, तुम्ही जे गोल्स अचीव्ह करतायत, हे सगळं माइंडसेटचा गेम आहे. तर मग माइंडसेट मध्ये कुठं लॅक करतो बिझनेसमॅन? नाही, बिझनेसमनचं मेन म्हणजे काय असतं की बिझनेसमध्ये लोकांना म्हणजे 99% लोक बिझनेसमध्ये काय येतात तुम्हाला माहित आहे का? त्याला एखाद्याला चांगलं विकता येतं म्हणून तो बिझनेसमध्ये येतो, एखाद्याला चांगलं बनवता येतं म्हणून बिझनेसमध्ये येतो. पण खरं सांगायचं सर ना, बिझनेस इज ऑल अबाउट माइंडसेट. स्टॅनली अब्राहम मॉडेल आहे 80-20 रेशो, तर तो बिझनेसमध्ये सुद्धा अप्लाय करतो. म्हणजे 80% इज द माइंडसेट आणि 20% इज द स्किल सेट. आणि लोक काय करतात, 20% जो स्किल सेट आहे ना त्याच्यावरतीच आयुष्यभर काम करतात. आणि त्यामुळे तर हे चॅलेंज येते ना सर. म्हणजे मी आता मार्केटमध्ये ऍज अ बिझनेस कोच जेव्हा काम करतो, लोकांशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा विचारतो, आता ऍज अ कोच आम्ही जनरली काय स्केलला बिझनेस करता हेच पहिला प्रश्न असतो आमचा. किती वर्षापासून बिझनेस करताय आणि काय स्केलला करताय? बऱ्याच जणांना काय स्केलला करताय म्हटल्यावर ते पण कळत नाही. सांगायला लागतं की मागच्या वर्षी टर्नओव्हर किती केला बाबा. म्हणजे स्केल हा शब्द पण नाही कळत. आणि मग ते करत असताना माझ्या लक्षात काय येतं की लोकांचं काय झालंय की ते फक्त 20% वरतीच काम करतात, 80% वरती कामच नाही करत ना सर. मग 20% वरती काम करून मग त्यामुळे मग लोकांना प्रश्न विचारल्यानंतर लोक म्हणतात की सर मी 20 वर्षापासून बिझनेस करतोय आणि काय स्केलला करतोय तर 5 कोटी 4 कोटी. कन्सिस्टन्सी नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट काय सर माहितीये का, आजकालच्या मार्केटमध्ये MSME कंपन्या ज्या आहेत ना, त्यांनी मला असं वाटतं की इयर ऑन इयर जी ग्रोथ आहे ना ती कमीत कमी 35-40% केली तरच त्या सस्टेन करू शकतात. कारण एक्सपेन्सेस त्या पटीत वाढलेले आहेत. लोक ते बघत नाहीत. लोक काय करतात, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, हिंदुस्तान युनिलिव्हरनी 7% ग्रोथ केली आणि हा स्वतःला असा समजतो की मी तर 20% ग्रोथ केली, मी लय भारी. नाही ना सर. कारण ते त्या स्केलला काम करतात म्हणून त्यांच्यासाठी 7% मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं, आता आपला विषय निघाला म्हणून इयर ऑन इयर ग्रोथचा. तुम्ही जर जस्ट एक्सपेन्सेस जरी ओव्हरऑल बघितले मार्केटमध्ये जे वाढतात, हे बघा दरवर्षी तुम्हाला लोकांचा पगार 8 ते 10% वाढवायला लागतो. त्याच्यानंतर तुमचं जे काय ऑफिस आहे किंवा फॅक्टरी आहे त्याचा रेंट 7-8% दरवर्षी 10% वाढतो. जनरल इन्फ्लेशन मार्केटमधलं 7-8% वाढतं. रॉ मटेरियल इनपुट कॉस्ट 7-8% वाढतात. जर याचं ऍव्हरेज केलं तर सर 35-40% तर असंच महागाई वाढलेली आहे. आणि मग महागाई 35-40% रेटने वाढते आणि हा MSME बिझनेस ओनर जर 15-20% ग्रो करतोय सर, तो काय करतोय माहितीये का, दरवर्षी ना 20-30% लॉस मध्ये येतो. आणि त्यामुळे ना म्हणजे 80% बिझनेसेस जे आहेत ना पहिल्या 5 वर्षामध्ये फेल होण्याचं कारणच ते सर. त्यांना याच्या पाठीमागचं सायन्सच कळत नाही की तुम्हाला काय होतं की तुम्ही जेव्हा स्टार्टअप असताना तुमचं स्केल डबल ट्रिपलने वाढत गेलं पाहिजे. सो ते सायन्स समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसरं एक चॅलेंज काय आहे की बरेच बिझनेस ओनर आहेत ना सर, त्यांना फ्रँकली स्पीकिंग फायनान्शियल अवेअरनेस बिलकुल नाहीये. बॅलन्स शीट वाचता येत नाही सर. लोकांना, बऱ्याच जणांना ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट मधला फरक कळत नाहीये. ते म्हणतात आमच्या CA ला माहित आहे. अरे CA ला काय माहित नाही, CA ला तुम्ही सांगितलं पाहिजे मला हे असं पाहिजे. सो आपण म्हणजे पैशाचे नियम काय आहेत माहित आहे का सर, तुम्ही ज्या गोष्टीवरती फोकस करताना ते एक्सपांड होतं. सो आपला पैशावरती चांगला फोकस पाहिजे. आणि बरेच जण काय करतात की फक्त प्रॉफिटवरती फोकस करतात. तर मी फ्रँकली स्पीकिंग मी प्रॉफिट पेक्षा ना
रिअलिस्टिकली मनी इन द बँकला जास्त मी बिलीव्ह करतो, कॅश फ्लोला जास्त. कॅश फ्लो ना की आपला रेव्हेन्यू किती झालाय आणि प्रॉफिट मार्जिन्स काय. मी आता सहज बोलता बोलता सांगतो की मी ना मागच्या 7 वर्षापासून 100% ऍडव्हान्स वरती काम करतो. म्हणजे माझं परचेस पण ऍडव्हान्स वरती आहे आणि सेल पण ऍडव्हान्स वरती आहे. लोक म्हणतात हे कसं शक्य झालं. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. मी ठरवलं होतं की मला माझ्या टर्म्स वरती काम करायचं आहे सर. मी ज्यांच्याकडून बाय करतो ना त्यांना सुद्धा 100% ऍडव्हान्स देतो, ज्यांना विकतो त्यांच्याकडून पण 100% ऍडव्हान्स घेतो. इकोसिस्टम तयार झाली. म्हणजे माझ्या इकोसिस्टम मध्ये जे काही सप्लायर असतील, बायर असतील, ते छान इकोसिस्टम तयार झाली ना सर. कोणी कोणाला उधारी मागायचा संबंधच नाही. सर मला याच्यावरून एक प्रश्न येतोय. एक CGP डॅशबोर्ड असतो, कॅश ग्रोथ प्रॉफिट. काही बिझनेसमॅन्सकडे कॅश असतो पण तो प्रॉफिट मध्ये नसतो. काही लोकांकडे रेव्हेन्यू असतो पण त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन्स नसतात. हा जो 3 मॅट्रिक्स आहे, हे मॅट्रिक्स ते कसे मॅनेज करतील. म्हणजे कुठं ना कुठं एका मॅट्रिक्स वरती ते लॅग करतात. एक तर प्रॉफिट मार्जिन्स बरोबर नाही ठेवतात किंवा त्यांचा रेव्हेन्यू होत नाही किंवा त्यांच्याकडे कॅश इन हँड नसतो, कॅश फ्लो नसतो. तर हे प्रॉब्लेम काय, कसं सॉल्व्ह. सर आता काय होतं की CGP मॅट्रिक्स म्हणजे ना, आपण समजा आता समोर कॅमेरा लावलाय, ते ट्रायपॉड आहे ना, त्याच्यात 3 पिलर सारखं आहे. त्यातला एक पिलर जरी वीक असेल ना सर, तो कॅमेरा पडणार आहे. बरोबर. सो ह्या 3 पिलर वरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठं लॅग करतो बिझनेसमॅन. म्हणजे हे 3 पिलर्स कसे स्ट्रॉंग करायचे. सर याच्यामध्ये काय माहितीये का, तुमचं कॅश फ्लोचं ट्रॅकिंग प्रॉपर असलं पाहिजे. तुमचं मेट्रिक्स प्रॉपरली हे ट्रॅक केले पाहिजेत. बिझनेसमध्ये मला असं वाटतं की तुम्ही कॅशला रोटेशन सायकल आहे ना, ते प्रॉपरली मॅनेज केले पाहिजे. आणि हे जे कॅश रोटेशन, कॅश सायकल, हे सगळे ना बिझनेस टू बिझनेस चेंज होतात. तुम्ही कोणत्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये काम करता त्याच्यानुसार चेंज होतं ते. ओके सर, मला आता बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीज पाहिजे. आता तुम्ही कोचिंग मध्ये आहात, आता तुम्ही लोकांना शिकवताय की तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो करणार. थोडा ऑडियन्सला सांगा की एक बिझनेसच्या ग्रोथ स्ट्रॅटेजीज काय आहेत. की एक बिझनेस आहे आता सपोज कुठल्याही एका लेवलवरती आहे, त्याला आता 2x करायचं किंवा 3x करायचंय, तर काय ग्रोथ स्ट्रॅटेजीज आहे, कसं तो ग्रो करेल बिझनेस. सर बिझनेस ग्रो करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की मला तर नेहमी बऱ्याच वेळा ना, मी जेव्हा माझ्याकडे एखादी माणूस माझ्याकडे मेंटरिंग साठी येतो ना, सगळ्यात पहिलं मी त्याचं एक्झिस्टिंग करंट बिझनेस मॉडेल आहे ना, ते बरोबर आहे का नाही ते चेक करतो. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं बिझनेस मॉडेलमध्ये नक्की काहीतरी USP असली पाहिजे. जर USP नसेल तर आम्ही काहीतरी USP त्याच्यामध्ये डिझाईन करायला होतो की तू काहीतरी वेगळं कर, मार्केटचा स्टडी कर. आणि जेव्हा सर तुम्ही USP वरती काम करताना तुम्हाला काहीतरी डिफरन्शिएट केलं पाहिजे ना सर. बरोबर. समजा 100 लोक जे करतायत तेच जर तुम्ही काम करणार असेल तर तुम्हाला मग त्या मध्ये अडकत राहावं लागणार. आयडेंटिटी नाही बनणार, लोक वेगळ्या पद्धतीने बघणार नाही, तुमची वेगळी इमेज नाही बनणार. सो मला असं वाटतं की तुम्हाला जर खरोखर बिझनेस ग्रो करायचा असेल ना, सगळ्यात पहिलं तुम्ही अशा संधीवरती काम केलं पाहिजे की मी खरोखर मार्केटमध्ये जनरल जे सगळे करतात ते नाही करत ना. बरोबर. जसं मी सांगितलं की मी ऍज अ बिझनेस कोच, मी माझी USP काय करतो, मी सरळ सांगतो, मी भारतामधला एकमेव बिझनेस कोच आहे. रोज पहाटे 5 वाजता भेटतो लोकांना. सगळेजण नाही डेअरिंग करू शकत. सो ही USP झाली. सो तुम्ही जो काय बिझनेस करताय ना त्याच्यामध्ये USP करा सर, तरच तुम्हाला ग्रोथ आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा USP करता तेव्हा नक्की तुम्ही मार्केटपेक्षा वेगळे असता ना सर. बरोबर. आणि मग ती USP आहे तीच तुम्हाला मोठं करते. सो फाइंड द गॅप इन द मार्केट. गॅप अनालिसिस केला पाहिजे, स्टडी केला पाहिजे. आपले जे आपल्यासारखे सेम बिझनेस मधले जे लोक आहेत त्यांचा स्टडी केला पाहिजे. जसं मी वेगवेगळ्या ट्रेनरकडे जाऊन ते काय शिकवत नाहीत ते बघत होतो मी, ते काय शिकवतात मी अजिबात बघत नव्हतो, ते काय नाही शिकवत हे बघत होतो. तुम्हाला इन्स्पायर करणारे कोचेस कोणते कोणते आहेत ज्यांनी तुम्हाला इन्स्पायर केले किंवा तुम्ही त्यांना आज वाटतं की यार हे कोच चांगले आहेत असे. सर मला ऍक्च्युली ना, मी फार असं मोटिवेट नाही होत. मी फक्त काय करतो, प्रॅक्टिकल गोष्टी बघतो आणि मी थोडं त्याच्या बाहेर येऊन थोडासा वरतून विचार करतो, थोडं ना की त्यांच्या ते टेम्पररी मोटिवेट कशालाच होत नाही सर. म्हणजे मला मोटिवेशन हा प्रकारच नाही आवडत. म्हणजे लिटरली इव्हन ना, आता मी ऍज अ कोच जेव्हा मी ऑफलाईन इव्हेंट वगैरे घेतो ना सर, बरेच लोक काय करतात की टिपिकल एंट्री करतात, मग टाळ्यावाज वगैरे. सर मी तसलं अजिबात नाही करत. मी सहज नॉर्मल एखादा अटेंड आल्यासारखं आतमध्ये येतो, हळू स्टेजवरती जातो आणि सुरू करतो बोलायला. त्याच्यानंतर जेव्हा ब्रेक असतात, टी ब्रेक, लंच ब्रेक, सर मी जे माझ्याकडे शिकायला आले त्यांच्या टेबलवरती बसून मी त्यांच्याबरोबर जनरल गप्पा मारत मी त्यांच्याशी जेवण करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. कारण मला माझे मेंटर नेहमी सांगतात, ब्लेअर सिंगर, की जर तुला खरोखर ना चांगला कोच व्हायचा असेल ना, तर तू ज्यांना शिकवतो ना त्यांना असं कधीच फिलिंग नाही झालं पाहिजे तू त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे. त्यांना नेहमी असं वाटलं पाहिजे की आपल्यापेक्षा 1-2 वर्षांनी पुढे, तर ती लोक तुझ्याशी चांगले कनेक्ट होतील आणि त्यांना कुठे असं खूप गॅप नाही वाटणार. म्हणजे इव्हन सर कालचा किस्सा सांगतो तुम्हाला. माझ्या ऑफिसला ना
10-12 जण भेटायला आले गुरुपौर्णिमा म्हणून, आणि ते पाया पडायला लागले. सर मी पर्सनली म्हणजे मी पाया पडून नाही घेतल्या, मी म्हटलं सॉरी, आपण सगळे सेम आहोत, खरे गुरु तुम्ही माझे, कारण तुम्ही मला जास्त शिकवताय, तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे. आणि तशा पद्धतीने म्हणजे मला स्वतःला कॅरी करायचंय सर. मला असं टिपिकली ते म्हणजे शो ऑफ करून नाही करायचा बिझनेस. तुम्ही सर आता एवढ्या लोकांना शिकवताय आणि तुम्ही एवढ्या लोकांचे प्रॉब्लेम्स बघतायत, तर तुम्ही स्पेसिफिक 4 ते 5 प्रॉब्लेम्स काय बघितले की ज्यामुळे बिझनेसेस ग्रो होत नाही किंवा ते स्टक होतात? जसं की तुम्ही बोलले की सेल्फ एम्प्लॉयमेंटचा हा एक खूप खतरनाक ट्रॅप आहे, ते सीईओ पर्यंत नाही पोहोचत माणूस. तुम्ही छान एक बुक बी लिहिली त्यावरती. तर मग काय असे अजून काय काय ट्रॅप्स आहे असे ज्याच्यामध्ये बिझनेसमॅन अडकतो, ह्या मिस्टेक्स करतो? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, बिझनेसमन काय करतो माहितीये का, मला म्हणजे मी असं म्हणत नाही की बिझनेसमननी काम नाही केलं पाहिजे, कारण जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तेव्हा सगळ्यात पहिले एम्प्लॉई आपण असतो. पण कुठेतरी जाऊन ना आपण ते गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी लोकांना जाऊन विश्वास केला पाहिजे, लोकांना हायर केलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे, त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, डेलिगेशन केलं पाहिजे, त्यांना एम्पॉवर केलं पाहिजे. म्हणजे लोक काय म्हणतात की लोक भेटत नाहीत, भेटली तर टिकत नाहीत आणि टिकली तर ऐकत नाहीत. काय ऐकतील सर ते तुमचं? आणि दुसरं एक मेजर चॅलेंज काय मी पाहिलं जे मार्केटमध्ये ना, लोक बिझनेस ओनर काय करतो माहितीये का, त्याचं मस्त त्याला व्हिजन असतं, व्हिजन बनवलं असतं की मला 100 कोटीची कंपनी करायची, हे करायची ते करायचंय. सर लोकांना त्याच्यामध्ये काय पडलेलं नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही ऍज अ बिझनेस ओनर तुमच्याकडे जी लोक आहेत ना त्यांच्याबरोबर बसून ना त्यांचं व्हिजन अलाइनमेंट केलं पाहिजे, त्यांची काय काय स्वप्न आहेत ना ती लिहून घेतली पाहिजे की. आणि सर हे जे लोक काम करतात ना त्यांची काय मोठी स्वप्न नसतात सर. त्यांना एक कार घ्यायची असते आणि एक फ्लॅट घ्यायचा असतो, आणि ते कार आणि फ्लॅटचं स्वप्न आहे त्याचं ते त्याला कमिट करा ना, की समजा तुला आता 20-25 हजार पगार आहे किंवा 15-20 हजार पगार आहे, समजा तुला कार घ्यायचे, घर घ्यायचंय, तर हे स्टेज आहे, तू असं असं काम केलं तर हे तुझं म्हणजे तुझं इथे राहून सुद्धा ते स्वप्न पूर्ण होणार आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या स्वप्नाची काळजी घेताय ना सर, मगच ते तुमच्या स्वप्नाची काळजी घेतात. सो इथं बरेच बिझनेस ओनर लॅक करतात असं मला वाटतं. अजून 1-2 गोष्टी त्याच्यानंतर म्हणजे एम्प्लॉय मॅनेजमेंटमध्ये एक त्यांना चॅलेंज असतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, लोक ना मार्केटिंग जी गोष्ट आहे ना त्याच्यावरती पैसे लावायला डेअरिंगच करत नाहीत. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मला नेहमी असं वाटतं की मार्केटिंग इज अन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे लिटरली सर आता मी कोचिंगमध्ये 1 वर्षापासून आलोय, तर आता मी करंटली दर महिन्याला 3 लाख रुपये फेसबुकला देतोय. माझा तेवढा रेव्हेन्यू पण नाही, पण मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतोय. बरोबर. आणि मला माहित आहे सर येणाऱ्या काळामध्ये मी खूप नेक्स्ट लेवलला जाणार आहे. सर मार्केटिंगचं अजून मला हे आम्ही मागे बी एक सरांसोबत डिस्कस केलेलं की ऍज अ इन्व्हेस्टमेंट नाही बघत, ऍज अ कॉस्ट बघतात किंवा असं हे बघतात की खर्च आहे खूप. तर मग काय याचं काय सोल्युशन आहे आता, हे तुम्ही हे कसं माइंडसेट चेंज करतात? सर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे सर, मी त्याला ना पेरणी केल्यासारखं बघतो. शेतकरी बघा दरवर्षी पेरणी करतो, पाऊस पडला काय नाही पडला काय तो मशागत करतो, दरवर्षी प्रामाणिकपणे उठतो, पडतो, लढतो आणि तो करत असतो. सो मी त्याला एकदम शेतकरी माइंडसेट मध्ये बघतो की सोशल मीडियाला पैसे लावायचे, पेरणी करायचे, अवेअरनेस करायची, हळूहळू रिझल्ट येतात. आणि सर आता मी फिरतो ना इकडे तिकडे, तेव्हा लोकांना म्हणतात सर मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, त्यांनी फेसबुकला बघितलेलं असतं. बरोबर आहे सर. आता तुम्ही मागं बोलले की माझा फोन सायलेंट असतो, मी सगळं डेलिगेट केलेलं आहे, इट मीन्स की तुम्ही ऑटोमेट केलेलं आहे सगळं. बरोबर. तर मग एक सपोज एक स्टेज आलेली आहे की आता बिझनेसमॅनचा एक चांगला बिझनेस सेट झालेला आहे, आता त्याला ग्रोथ स्टेज वरती येतो, आता त्याला त्याचा बिझनेस ऑटोमेट करायचा आहे. मग काय काय स्टेप्स आहे ऑटोमेट करायच्या, बिझनेस ऑटोमेट करायचा? सर बिझनेस ऑटोमेट करण्यासाठी ना सगळ्यात पहिलं त्यांनी त्याच्या माइंडसेट वरती काम केलं पाहिजे. त्यांनी ना त्याच्या ज्या चुकीच्या बिलीफ्स आहेत की लोक काम करत नाहीत, लोक टिकत नाहीत, लोक अशीच असतात तशाच, ते पहिलं सगळं ना मला असं वाटतं की त्याचं ना एक्झिस्टिंग ज्या चुकीच्या बिलीफ्स आहेत ना त्या सगळ्या फाडून टाकल्या पाहिजेत. त्याचा 2.0 व्हर्जन केला पाहिजे, ते माइंडसेट शिफ्ट केला पाहिजे पूर्ण त्यांनी. आणि ऍक्च्युअल आता हे आपण एक माइंडसेट बद्दल बोललो, आता बिझनेस मध्ये काय काय गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या ऑटोमेट करण्यासाठी? बिझनेस मध्ये ऑटोमेट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एकदा त्याचा माइंडसेट शिफ्ट झाला, त्याला त्याचं गोल क्लिअर झालं. सगळ्यात महत्वाचं काय होतं की सर 80% 90% लोक मी बघतो की त्यांचा कोणता प्लॅनच नसतो बिझनेसचा. आपला दरवर्षीचा अॅन्युअल बिझनेस प्लॅन असला पाहिजे सर. आपला 5 वर्षाचा 10 वर्षाचा प्लॅन असतो. मी बऱ्याच वेळा लोकांना उदाहरण देतो, म्हणजे तुम्ही बिझनेस करताय म्हणजे तुमच्याकडे गुगल मॅप आहे, पण तुम्ही डेस्टिनेशन नाही टाकलं ना सर. समजा मला इथं पोहोचायचं होतं, तुम्ही समजा मला गुगल मॅप दिला नसता ना सर,
म्हणजे गुगल मॅप देऊन सुद्धा मी पलीकडच्या गल्लीत घुसलो होतो. गुगल मॅप दिला नसता मला खूप वेळ लागला असता. आणि सर उद्योजकांच्या लाईफमध्ये हेच चाललंय, ते बिझनेस प्लॅन करत नाहीत आणि नुसताच बिझनेस करतात. त्यामुळे ते कुठेच पोहोचत नाही सर. त्यांचा फक्त ना म्हणजे प्रवास असा चाललाय की त्यांना कुठे पोहोचायचं तेच माहित नाही. रॅन्डमली प्रवास चाललाय. सो चांगलं व्हिजन असणं गरजेचं आहे, तो प्लॅन असणं गरजेचं आहे, ते एक मॅटर करतं. त्याच्यानंतर जसं मी एम्प्लॉय मॅनेजमेंट बद्दल बोललो, बरेच जण ना सर इंटरव्ह्यू घेतात ना लोकांची, त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की ह्याला सॅलरी निगोशिएट करायची. सर इंटरव्ह्यू सॅलरी निगोशिएट करण्याची प्रोसेसच नाही. इंटरव्ह्यू ही रिजेक्ट करण्याची प्रोसेस असते. तुम्ही अशा तयारीत असलं पाहिजे की मी याला कोणत्या पॉईंटवरती रिजेक्ट करू, आणि जर तो त्याच्यातून सगळीकडे पास झाला ना सर, त्याला घ्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक मला काय वाटतं माहिती आहे का, इंटरव्ह्यू घेताना ना इंटरव्ह्यू देणारा खूप तयारीत असतो सर. त्यांनी 10 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले असतात. आणि हा बिझनेस ओनर काय करतो, तो इंटरव्ह्यू घ्यायची तयारीच करत नाही. तो त्याच्या कामात असतो. मग कोणीतरी इंटरव्ह्यूला आल्यानंतर मग त्याला खालून फोन येतो की सर इंटरव्ह्यूला आलाय, पाठवू का? आणि तो म्हणतो पाठव. आणि तो टिपिकल प्रश्न जातो की ठीक आहे, मग कुठे काम केलंय? मग तो सांगतो इथे केलंय, तिथे केलंय. समोरच्याला प्रॅक्टिस. त्याच्यानंतर मग डायरेक्ट सॅलरीवर येतो, तुला पगार किती पाहिजे? तो म्हटला 20,000. मग तो म्हणतो नाही आम्ही इतकं नाही देऊ शकत, आम्ही 15,000 देऊ शकतो. असं करत करत तो त्याला 17-18ला पटवतो. आणि तो लय खुश असतो ज्याने इंटरव्ह्यू घेतला की अरे कसं काय निगोशिएट केलं. पण ही खूप मोठी चूक केलेली असते सर. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, समोरच्याला 20,000 पाहिजे असतील ना सर, 22,000 द्या त्याला. सॅलरी निगोशिएट नका करू, कारण त्याची गरजच 20,000ची आहे सर, म्हणून त्याने 20,000 मागितले आहेत. आणि तुम्ही त्याला 18 मध्ये घेता सर, तो 2-3 महिन्यांनी सोडून जातो तुम्हाला, कारण त्याच्या डोक्यामध्ये 20,000 असतात. मी माझ्या कंपनीमध्ये सर सॅलरी कधीच निगोशिएट नाही करत. मी 2,000 एक्स्ट्रा देतो. मी सांगतो आता मी माझं काम केलंय, आता माझ्या कंपनीमध्ये हे तुझे KRA आहेत, हे तुझे KPI आहेत, आता तू बघ काय ते. आणि तू 3 महिन्यात काम नाही केलं व्यवस्थित तर मी न सांगता तू जायचं. मस्त. त्याला त्याचे KPIs KRAs असतात की आपण किती. त्याला 20 पाहिजे होते, मी 22 दिले. मी माझ्या एंडनी क्लिअर आहे. मग आता बाकीचं सगळं त्याला करायचंय. हो, त्याला त्याचे गोल, त्याला त्याचं काम माहित पाहिजे. आता हे आता KRA KPI तुला काय करायचं तुला माहित पाहिजे, तू कर तेवढा अचीव्ह कर. SOP सगळ्या सेट आहेत, काय काम करायचं ते क्लिअर आहे, त्याच्या ऑथॉरिटी त्याला क्लिअर आहे, त्याचे रोल त्याला क्लिअर आहेत. माझी काही गरजच नाही ना. बरोबर. सर आतापर्यंत कुठल्या अशा बुक्स आहेत ज्यांनी तुमच्यावर इम्पॅक्ट पडले, किंवा एक तुम्हाला वाटलं की अरे हे बेस्ट बुक्स आहेत आतापर्यंत तुम्ही वाचलेले? सर खरं सांगू तुम्हाला, बुक पेक्षा मला ना हे जे लोक आहेत ना तेच मला पुस्तकं वाटतात. माझा एक छंद आहे सर. मी दर महिन्याला कमीत कमी 4 ते 5 अशा लोकांना भेटतो जे 100 कोटी 500 कोटी 1000 कोटी वगैरे असे बिझनेस करतात. मी त्यांना आवर्जून भेटतो, वेळ घेऊन जातो. 2-3 तास मी शिकण्यासाठी जातो सर. स्टुडंट हॅट घालून जातो. मी सांगतो सर मी तुमच्याबरोबर शिकण्यासाठी येतोय, मला फक्त वेळ द्या. आणि सर मला असं वाटतं जेव्हा एखादा माणूस शिकवतो ना तेव्हा तो त्याच्या लाईफमधल्या बेस्ट गोष्टी शिकवत असतो. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की 4-5 बुक वाचण्याच्या ऐवजी तुम्ही ना एका माणसाला 3 तास भेटा, तो माणूस तुम्हाला खूप काही शिकवून देतो. म्हणजे मला ना, मी वाचन करतो पण मी असं, माझी वाचन करण्याची पद्धत वेगळी आहे सर. माझ्याकडे खूप सारे पुस्तक आहेत, पण माझी पुस्तक वाचण्याची पद्धत तुम्हाला सांगतो सर, मी अख्खं पुस्तक कधीच वाचत बसत नाही. मला त्याचं व्यसन नाही लावून घ्यायचं. मी काय करतो, रॅन्डमली कुठलेही पेज उघडतो, तिथली 2-3 पेज वाचतो, आणि त्या पेजमध्ये माझ्या बिझनेसमध्ये काय अप्लाय करण्यासारखं आहे ना त्याच्या नोट्स काढतो आणि त्याच्यावरती ऍक्शन घेतो, इम्प्लिमेंट करतो. मी कुठलंच पुस्तक आजपर्यंत पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलेलं नाही. मी असं रॅन्डम उघडतो, कुठलेही बुक असे पडलेले असतात, कुठलेही बुक हातात येईल ते पकडतो, रॅन्डमली उघडतो, 2-3 पानं वाचतो, त्याच्यामधलं काय अप्लाय करायचं ते बघतो. सर तुम्हाला वाटतंय कुठंतरी की हे एक बिझनेसमॅन लॅक करतात की जरी ते शिकतायत, जरी त्यांना माहिती, जरी त्यांना कळते की हा ट्रेंड आहे, पण ते इम्प्लिमेंटेशन, आता तुम्ही बोलले की मी फास्ट इम्प्लिमेंट करतो, हे कुठंतरी लॅक करतात का बिझनेसमॅन की इम्प्लिमेंट एक्झिक्युशन नाही या गोष्टीमध्ये? मेजर लॅक हाच आहे ना सर, ऍक्शन घेत नाहीत लोक. म्हणजे खूप सारे लोक मी पाहिलेत की लोक काय करतायत माहिती का, फक्त शिकतायत, ऍक्शन नाही घेत ना सर. ऍक्शन घेतले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं प्रोकास्टिनेट म्हणजे कसं थांबवता येईल? बरं झालं तुम्ही तिकडे आले. मला मी नेहमी सांगतो की 2 खूप मोठे आजार लागलेत, परफेक्शनचा ट्रॅप आणि प्रोकास्टिनेशन. याच्यामध्ये लोकांचे आयुष्य चाललंय सगळं. जे काय करेन ते मी परफेक्ट करेन म्हणून त्याच्यामध्ये खूपच जास्त विचार. म्हणजे मी नेहमी सांगतो की लोकांना व्हर्जन 1 इज बेटर दॅन व्हर्जन नन. ते तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटतं की ते परफेक्ट नाही, लोकांना काय नाही की त्याचं घेणं देणं. लोक ते परफेक्ट म्हणून बघतात. लॉन्च कर, इट इज ऑलवेज फीडबॅक अँड फॉरवर्ड.
बरोबर. लॉन्च करा. आणि सर मला एक कळतं बरं का, आजकालच्या जगामध्ये ना तुम्हाला दर 4-5 वर्षांनी तुमचं ऑर्बिट शिफ्ट करणं गरजेचं आहे, प्रॉडक्ट मध्ये इनोव्हेशन करणं गरजेचं आहे, सिस्टम मध्ये इनोव्हेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कशाला वाट बघताय? लोक 4-4, 5-5 वर्ष प्रॉडक्ट परफेक्ट करायला जातात आणि त्याचा जो आहे तो प्रॉडक्ट पण परफेक्ट नाही राहणार, रोज त्याच्यावरती रिनोट नाही केलं तर. त्यामुळे इट्स ऑनगोईंग प्रोसेस. सो जस्ट लॉन्च इट. तुम्हाला एक थोडा वेगळा प्रश्न आहे सर, तुम्हाला काय वाटतं सध्याला कुठल्या इंडस्ट्रीज, तुम्ही आता एवढ्या सारे बिझनेसेसला स्टडी करताय, एवढ्या सारे बिझनेसमॅन्सला बघताय, कुठल्या इंडस्ट्रीज सध्याला ग्रोविंग आहेत किंवा कुठे चांगला बिझनेस बनू शकतो? बिझनेस तर सगळीकडे चांगला बनतो, पण तुमच्या मते कुठल्या इंडस्ट्री? सर मला असं वाटतं की ज्या इंडस्ट्रीला मरण नाही ना, हेल्थ रिलेटेड ज्या इंडस्ट्री आहेत, फूड, फार्मा, याला कधीच मरण येऊ शकत नाही. लॉजिस्टिक इंडस्ट्री ज्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन वगैरे, याला कधी सुद्धा मरण येऊ शकत नाही. आणि आता काय झालंय की AI वगैरे आल्यामुळे ना काय काय इंडस्ट्री थोड्या चॅलेंज मध्ये येणार आहेत. जसं म्हणजे बघा आता कंटेंट राईट वगैरे करणं, कंटेंट रायटरची आता गरजच नाही सर तुम्हाला. त्याच्यानंतर इव्हन ना सर मला आता असं काय वाटतंय माहितीये का, हे वेबसाईट वगैरे बनवणं ना, हे ट्रॅडिशनल जे लोक वेबसाईट बनवून देतात त्यांना ऑर्बिट शिफ्ट करणं गरजेचं आहे. कारण वेबसाईट बनवणं सुद्धा ना सर मला असं वाटतं की मी आता ना कोणाची तरी वेबसाईट 10 मिनिटात बनवून देऊ शकतो, एवढ्या टेक्नॉलॉजी आल्यात AI मुळे. सो आता मला असं वाटतं की प्रत्येकाने ना माझ्या बिझनेसमध्ये AI मुळे काय इम्पॅक्ट होणार आहे आणि मी आता काय शिफ्ट घेतला पाहिजे हे स्वतः आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी सांगतो, म्हणजे मी ज्या लोकांना मेंटरिंग करतो ना त्यांना सगळ्यात पहिलं सांगतो की ऍज अ बिझनेस कोच मी तुमचा बिझनेस ग्रो करून देत नाही, मी तुम्हाला ग्रो करतो आणि तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करता. आणि मला ना सर ते तुमचा बिझनेस 10 पटीने वाढून देतो, 100 पटीने वाढून देतो, मला हे थोडं रोजी वाटतं. बिझनेस ओनरला आपण ग्रो करायला पाहिजे ऍज अ कोच आणि त्यांनी त्याचा बिझनेस ग्रो केला पाहिजे. मस्त सर. मला कुठं ना कुठं तुमचं एक, म्हणजे आपण एंडिंग कडे होत आता, की एक माइंडसेट मला तुमचं जाणवलं की एक डिसिप्लिन माइंडसेट, किंवा तुमचे जे तुम्ही म्हणले आता एक ऑर्बिट चेंज करणं, एक ही ऑर्बिटचं माइंडसेट सोडणं, बिलीफ सोडणं, ह्या गोष्टी सोडणं, नवीन माइंडसेट, नवीन बिलीफ्स ऍक्सेप्ट करणं, म्हणजे कुठंतरी हा एक माइंडसेटचा खूप, म्हणजे मी रिपीट करतो ह्या पॉईंट, पण हा खूप मेन पॉईंट आहे. तर माइंडसेट कसं वर्क करतं, तुम्हाला माइंडसेट कसं हेल्प केलं आतापर्यंत, आणि मॅनिफेस्टेशन जे तुम्ही बोलले, माइंडसेट आणि मॅनिफेस्टेशनला थोडं अजून विस्तारमध्ये सांगा सर, की कसं मदत करतं? सर मी ना एक अर्ल नाइटिंगेल म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांचं मी नेहमी ऐकतो. आपलं हे अर्ल नाइटिंगेलची त्यांची जी हे ना ती ऑडिओ बुक, ती एक आहे ना ऑडिओ क्लिप ना, ते येस 30 मिनिटाची क्लिप, येस, ती रोज मी ऐकतो बरं का. येस येस. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही आप जो चाहोगे वो पाओगे. यस. 21वीं सदी के इंसान की सबसे बड़ी दिक्कत ये है कि वो सोचता नहीं. हाँ, यस 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 यस. याच्यामध्ये आम्हाला थोडं विस्तार करून, तुम्ही काय त्याच्यातून घेतलं सर अर्ल नाइटिंगेलच्या? त्या मी याच्यातून हे घेतलं की यार तुम्हाला जे अचीव्ह करायचंय ना ते तुम्ही करू शकता. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कोणती गोष्ट 2 वेळा घडते, एकदा मनामध्ये मग एकदा ऍक्च्युअल मध्ये. बरेच वेळा लोकांचं काय असतं की मी लोकांना आता ऍज अ बिझनेस कोच रोज पहाटे लोकांना भेटतो, त्यांना गोल हे लावतो, त्यांना मॅनिफेस्ट करायला लावतो. मी त्यांना हे सांगतो की जर तुम्ही ती गोष्ट स्ट्रॉंगली बिलीव्ह करत असाल तरच लिहा. तुम्हाला स्वतःला जर वाटतं ती होणार नाही तर सर कधीच नाही होणार, लिहून काहीच होणार नाही. बरोबर. सो तुम्ही स्वतः त्याच्यावरती बिलीव्ह केलं पाहिजे की हा हे शक्य आहे, मी हे करू शकतो, आणि मग त्या गोष्टी होतात. स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड. येस. मस्त सर, भारी वाटलं एकदम. आणि छान, म्हणजे माइंडसेट वरती मला आज एक थोडं वेगळं भेटलं की माइंडसेट खूप महत्वाचा आहे. आणि मस्त सर, छान वाटलं एकदम तुम्हाला ऐकून. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला तुमचा. थँक्यू सो मच. थँक्यू.